सगळ्यांना शुभ सकाळ. छान काल सगळं स्वच्छ करून घेतलं होतं रात्री, तर ह्या झाडात असलं काय पडतंय काय जण कसली फुलं आहेत काळी पांढरी, असं सगळं झाडून काढलं होतं. हो का? हा, त्या कोणासंग बोलतात बहुतेक चिवे असेल तिकडं. हा, त्याचं चाललंय देवपूजा. चहा दिला का तुम्हाला? चहा पिलो की तर दिलं की. दिलाय ना. एवढं काय जवळ आलाय दिसानं काय? आता मला माहितीये, मी म्हणलं फोडणं काढते म्हणून म्हणलं चला. हो का? गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. काल कुठे गेलता तुम्ही? येईल की व्हिडिओ बघ की. अजून टाकला नाही व्हय? अक्क माझा कालचा व्हिडिओ आज असतो. काय नाटक? काय नाटक? काय झालं नाटक? पावडर लावली ग. मी म्हणलं हात खांजावतात का? नाही, हात खांजावले काय, सारखे हात खांजावतात. बघू. आत्या मला म्हणले हात खांजावलं की पैसे येतात, म्हणून तुम्हाला विचारलं. पण कुठं येणार आहे ते? यायचं असतं की बघा मागचं कुठलं ठेवलेलं. कशाच काय हो ना. बायकोच असं आहे बघा. हा, तसं म्हणलं तरी चांगलं विचारलं तरी रागच येतो. असं द्या. नाही बाई, मग आज काय नियोजन? काही नाही. आज आता लय नियोजन मोठे. हा. आज भयंकर नियोजन आहे. हो का? हाय, आता तुला कळल काय नियोजन आहे, तुला दिसेलच. दिसण्या दोघं करा पण. आता मी परत चाललोय. आता 2 दिवस आता मी गायब आहे. हो ना. हा, बरं चालतंय की 15 दिवस जा की तुम्ही. 2 दिवस आता फक्त गायब आहे. हो ना. हं. बर. ते गावाला व्हिडिओ मध्ये बघायला कुठं जातोय 2 दिवस. हा, हो की, माझ्या व्हिडिओ मध्ये नाही सांगायचं, नका सांगू. चला. बरं. काय अजून स्वयंपाकाची तयारी चालाय. मी चालली धार काढाय. लोणचं ते त्या ताईंनी आणलेलं त्या दिवस. स्वयंपाक करायचा आहे, पण अजून धार काढायची. धार काढून मग स्वयंपाकाची तयारी करायची. एकदा स्वयंपाक करायला लागले की मग स्वयंपाकच काढायचा, पण धार राहिली ना काढायची. पोरं ही सगळी शाळेत गेली. बापू कुठे गेलं काय माहित नाही. मला वाटतं बापू रानात गेला असत्या. आम्हाला पण जायचंय रानात. सरपणाचं वजा आणायचंय. परत 2 दिवस आमुषाही म्हणलं की आणत नाही ती. परत पाडवा म्हणलं की मग 2-3 दिवस नाही. मग आज सरपण आणि 4-5 वजी, म्हणजे 2 दिवस गुरांचं बिनकाळजी. वजाला नाही जायचं कुठं नाही. तुझं ते पिल्लू कुठं गेलंय? पिल्लू, तुम्हाला पिल्लू बघायचं होतं ना. आमच्यात मांजराचं पिल्लू कसलं छान आहे. आणि एकच झालंय, तर चला तुम्हाला मी पिल्लू दाखवते. कसलं मस्त मस्त आहे. नवीन एक आमच्यात नवीन पाहुणा तयार झाला आहे ना. आणि ह्याच्यात कुरड्या आहेत, तर टाकायच्यात बाहेर म्हणून बाजूवरती. पाठीमागच्या कॅमेरानं तुम्हाला दाखवते नीट. तपलं ती एकटंच खेळायला लागलं, डोळं ही उघडलं आणि आता आलं इकडं बाहेर. नाही तर तिने दाखवून ठेवलं. अशोपत हो माग सर दाखवती. हो, मी त्यांना दाखवते आणि काग मध्ये बसली या. हा, बघू दे की, बघू दे सगळ्यांना. काय लगेच घेतलं प्यायला. तो का असं छान आहे. एकच झालंय मस्त. गेल्या वेळेस पण तिला एकच झालं, पण काय झालं, कुत्र्यांनीच खाल्लं. आम्ही रानात गेलो न, कसं काय बाहेर निघलं का काय झालं, ती कुत्र्यांनी खाल्लं. घावाना 2 दिवस हुडाकलं पण नाहीच घावलं. मग आता हिने बाहेरच काढलं नाही. ते का रात्री बाहेर काढलंय तिने. तो का तशी करते. असू द्या, तर घेतलंय. चला आता जाती धार काढायला. धार काढून आल्यावर बाकीची काम. पण पातीलं मांडू का काय मांडू? पातीलं काय करायचं, आम्हाला करायच्या चकुल्या वरणातल्या मस्त पैकी. मग आता म्हणते तर तू तिकडे तर फोडणी दे, डाळ फिळ करून त्या मांडू चुलीवरती. मस्त असं वांग केलंय आज मोकळं. पातळ भाजी खाऊन खाऊन पोरांना कंटाळा आला. तशीच ठेवायची, खात नव्हती. मोकळीला कटाळते, पातळला बी कटाळते. काय झालं ह्या उन्हाळ्याने का म्हणून तशी करते ती? काय झालं, काहीच खाय ना ती. वरचं खायला भाकरी घालून नको. त्याच्यामुळे व्हायचं अपुरच करायचं. टाका थोडं अपुरं करायचं. आत्या म्हणत्यात काय करायचं, दे नसतोच करून तरी. हो ना. मग काय, तशाच भाकरी तसंच कालवण. हो, काय करायचं. आमची कुत्री पण खायना ती भाकरी लय. कुत्र्यांना पण उन्हाळ्याचं भाकरी नको आता काय करायचं. कुत्र्यांना काय द्यावं बरं करून. भात ही असलं काय टाकतो केलेलं सगळं त्यांनाच ओततोय कुत्र्यांना.
कोंबड्या तर काही नाही ते आता कोंबड्यांना खायला. मग सगळं आपलं कुत्र्यांना द्यायचं. कुत्र्यांना मांजरांना. तुम्ही मांजराचं पाखरला येते ते. सकाळचं बघ की किती पाखरं. चिमण्या पक्षी लय आता गोळा झाले ते. लय गो, कोंबड्या लावायच्या ताणून. नाहीतरी पक्षी सगळं इथंच होतं. त्यांची घरचीच झाडं होती तिथं सगळ्या. आपल्या झाडांवर आहेत त्याच्यामुळे ते जातच नव्हते. ते आपल्या घरची पाळीवर झाले ते. होय. लागतंय का कोणी नाही कोणी ती तरी ती बी आश्रयणीच राहतात ना. हा मग काय तर त्यांचा शेवट मग मनुष्य जन्म होता. पण ती पण सगळ्याचा फिरून 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 जन्म आहे माणसाला. होय. आता कुणाला माहिती 7 जन्म आहेत का नाही तर. 7 नाही लय इथं. सगळे पक्षी सगळं आहे तेवढं आपल्याला जन्म घ्यावा लागतोय फिरून फिरून. काय म्हणते हा आमच्या आत्याला जास्तच कळतं. म्हणते माझं 7 जन्म म्हणतात. आता तुम्ही म्हणता लय असतात मग काय माहिती होय. कुणाला माहिती आता एकदा गेलं की गेलं. कोण कुठल्या जन्माला गेलं येतं. नाही. कोण कुठल्या जन्माला हाय ते येतं. खरंच आहे लिहून ठेवलेलं पहिलं. काय आहे, पहिलं खोटं नाही कुठली गोष्ट. आई खरीच आहे या. आई खरीच आहे या. देवांनी तुकाराम महाराजा दामोपंताने किती 28 कोटी अभंग लिहिलं. 33 कोटी आणि शिल्लक राहिलेलं तुकाराम महाराजांनी पूर्ण केलं. मग 3 अवतारात अभंग लिहून 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 राहिलं होतं. 2 अवतारात लिहून लिहून राहिले. 3ऱ्या अवतारात तुकाराम महाराज दामोपंत परत ना नामदेव महाराज तुकाराम महाराज 3 अवतारातला अभंग पूर्ण झालं. 33 कोटी अभंग. सगळं खरंच आहे या. बापू कुठं गेलं का दूध घालायला. दूध घालायला गेलं बापू. येत्यालाच आता बापू पण. बापू म्हणलं बरं झालं मोकळं वागं केलं की. हो ना. खवाटा बापूंना पण खावाटाना म्हणून मोकळं. म्हणलं थोडी म्हणलं तरी बातमी. होय. असलंच काहीतरी काहीतरी दाखवा वरणाचं पण काढून ठेवलंय बरं का सगळं साहित्य. आता थोडंसं घालती काढायला. कारण का नुसत्या चपात्या पण लगेच जेवायचं होय. मग काय करायचं आता? पोरं ही येत्या शाळेत कसं मग जात आलंय. माझ्या छुडीला उशीर झाला. मी कपडे ही धुवून ही करून आली. पार गुरांना एकदा खाय टाकले. आता आज काय पोर येतो वरडायला. अजून ही नाही काय म्हणतात अजून गुरुपान ही दाखवायची. पण आता चकुल्या घालती वरणात शिजायला आणि मग जाते गुरुपान दाखवायला. खाया टाकून आली या. मला वाटतं तेवढ्याच्या करावत्या. हा ही काढलेलं करा की सगळं. एवढीच काय चकोली. मोठं बघलं ठेवावं लागणार त्या. आणि ह्याच्यात किती खात्या नसले नाही वय खाणार आहे ती हिरबळ पोरं ती खाते की. हो खात्या नाही संध्याकाळी खाऊ राहिलेलं आता मग काय हाय का ना. चपात्या बस झाल्या नसतोस. हो बाद झाले. काय करते नुसता नसतोस. ही चिरली की देऊ का तुमच्याकडे. चपात्या झाल्यात आता सांडत निसटून. गॅस बंद करते कशाला वाया घालवायच्या एवढं. जिगरीचं मोहरीचं टाकते. जळण लय जाळ लागला याला. लसूण टाकणार नाही. लसूणच संपलाय ना डाळीचं. होता की उलटा. कशात ते पेपायचा. ती टाकलाय आता राहून दे. त्यात जिरी टाकायची ती खाली उतरा खाली जिरीन हळद टाकायची राहिली. डाळीचं लागते तिथं काय बाहेर कोणतरी आले तर वर चहा करावं लागेल. मला तर सारखं काम हातातलं सोडून चहाच करावं लागेल. कोण आले काय माहित नाही. तर असं हळदी मी इथे संपवते. आता ही लाटायचंय. लाटून ते सोडायचं चकुल्या. पाणी भरपूर वाता त्या कारण का बऱ्याच येते. 7-8 चपात्या येत्या. बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ.